आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. अंकली पूल दुरावस्थेत दुरुस्ती अभावी प्रवाशांचा जीव धोक्यात. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला अंकली पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीतील या पुलाकडे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया NHAI कडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कठडे तुटले, अपघाताचा धोका वाढला. पुलावरील लोखंडी व सिमेंटचे सुरक्षा कठडे अनेक ठिकाणी पूर्णपणे तुटले असून काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था अपुरी असल्याने वाहन थेट नदीपात्रात कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. प्रशासनावर नागरिकांचा संताप. लोकहित मंच सांगलीचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी प्रशासनावर तीव्र टीका करताना प्रश्न उपस्थित केला की प्राधिकरण एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असतानाही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. प्रमुख मागण्या: पुलावरील तुटलेले कठडे तातडीने बसवावेत, रिफ्लेक्टर्स व पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून डागडुजी करावी. आंदोलनाचा इशारा: नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने कुंभकर्णी झोप सोडून तातडीने दुरुस्ती सुरू करावी, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे. सध्या या पुलावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखे झाले असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.